विभागात एसीबीचा पुन्हा दणका. वनरक्षक महिलेपाठोपाठ वनपाल संजय पवार अटकेत. 17,000च्या लाच प्रकरणात दुसरा आरोपी जाळ्यात. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियंत्रणांवर प्रश्नचिन्ह. कोंडावळ बीटमधील 17,000च्या लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं एसीबीनं कारवाईचा धडाका कायम ठेवत वनपाल संजय पवार वय वर्ष 52 याला मंगळवारी रात्री सुमारे 8 वाजता शहादा बस स्थानक परिसरातून अटक केली. यापूर्वी लाच प्रकरणात महिला वनरक्षक याच्यावर कारवाई करण्यात आली होती. तक्रारदाराकडून काटेरी बाबळीची झाडं तोडून गुजरातमध्ये विक्रीसाठी नेण्यात आली होती. या प्रकरणात कायदेशीर कारवाई न करण्यासाठी 17,000ची लाच मागितल्याचा आरोप असून एसीबीच्या पडताळणीनंतर सापळा रचून कारवाई करण्यात आली. त्यानंतरच्या तपासात वनपाल संजय पवार यांची भूमिका समोर आल्यानं त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. पुढील तपास एसीबी कडून सुरू आहे. दरम्यान नंदुरबार उपवन संरक्षकांच्या नियंत्रणाखाली शहादा वन विभागात वारंवार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाया होत असल्यानं वरिष्ठ वन अधिकाऱ्यांचे अधीनस्थ कर्मचाऱ्यांवर कितपत नियंत्रण आहे असा गंभीर सवाल उपस्थित झालाय. एका कारवाईनंतर दुसरी कारवाई होत असल्यानं वन विभागाच्या अंतर्गत प्रशासकीय नियंत्रण, देखरेख आणि कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या कारवाईमुळे शहादा वन विभागातील कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला असून वरिष्ठ अधिकारी याची गंभीर दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करणार का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. झुंजार क्रांती न्यूज ब्युरो, शहादा.